ची शेवटची पिढी शेवटची असेल. पिढी आमची. हो. ह्याच्यानंतर नाही गाय घेऊन नाही, देवळासमोर कोण नाही बसून बसणार. अरे मग आम्ही सेवा कशी द्यायची? गायीची सेवा करणार कशी आम्ही? मग तुमची मुलगी करणार तिचं शिकलेली नाही नाही ती नाही करू शकत. नाही करू शकत. नाही करू शकत. तिला मी शिकवले. हा. ती आता ग्रॅज्युएशन झालेली, 15वी हा. पास झाली. आता युपीएससी एक्झाम पण दिली गेल्या वर्षी तिने. अरे वा. आणि गाय रडते असं पण आम्ही ऐकलं. हो. कधी तिला काही त्रास होत असेल ना, मग तेव्हा तिच्या डोळ्यातनं पाणी येतं. म्हणजे तिला काहीतरी त्रास होत असेल हेल्थचा तर. काहीतरी इश्यू प्रॉब्लेम. बोलू शकत नाही गाई बस फक्त. बाकी त्यांना सगळं समजतं. तर ही गाय तुम्हाला म्हणजे कुठून आणतो तुम्ही? कारण मुंबईत तर तुम्ही पाळणं शक्य नाही. आम्हाला नाशिकवरून येतो चारा. नाशिकवरून? हा 2 प्रकारचे असतात चारामध्ये. गाय कमीत कमी 10 किलो खाऊ शकते दिवसाला. अरे बापरे. ते लाडू. हो मग आता तुम्ही 2 किलोच का देता? तुम्ही तुमच्या गाईला नाव ठेवलं. हो. काय? एकीचं गौरी, एक कृष्णा. आपण रोजच्या जीवनात जेव्हा आपण रस्त्यावरून जात असतो तेव्हा आपण अनेकांकडून अनेक वस्तू विकत घेत असतो. काहींची आपण सेवा पण घेत असतो. पण त्या माणसांची आपली कधी ओळखच होत नाही. म्हणजे आपण त्या माणसांकडे नीट कधी बघतच नाही. अशी ही चेहरा नसलेली अनेक माणसं आपल्या जीवनात येत असतात. वर्षानुवर्ष आपण त्यांना बघत असतो, पण त्याची ओळख आपल्याला होत नाही. आणि म्हणून आम्ही आजपासून आता ही नवीन एक मालिका सुरू केली आहे आणि या मालिकेचं नाव आहे चेहरा नसलेली माणसं. आज आपण भेटणार आहोत कल्पना आनंद चव्हाण यांना. या कोण आहेत? सामान्यपणे म्हणायचं तर यांना आपण गायवाली म्हणू शकतो. कारण गावात कसं असतं, प्रत्येकाकडे गाय असते आणि त्यामुळे गायीचं दर्शन घेणं किंवा गायीची पूजा करणं या सगळ्या गोष्टी आहेत त्या रोजच्या रोज होत असतात. पण शहरात हा प्रकार नसतो. शहरात आपण गाय ठेवू शकत नाही आणि मग आपण काय करतो, मंदिराबाहेर आपल्याला गायवाली दिसते, जी गाय घेऊन तिथे उभी असते आणि मग गायीची सेवा करण्याचं पुण्य किंवा गायीला चारा घालण्याचं जे पुण्य आपल्याला मिळत असतं, त्यासाठी आपण या गायवालीकडे जातो आणि ती आपल्याला चारा देते, आपण तिला पैसे देतो आणि ती चारा देत असते. आणि अशीच कल्पना चव्हाण ह्या ज्या आहेत, यांना ह्या गायवाली आहेत. त्यांचा इथे मंदिरासमोर त्या रोजच्या रोज बसतात आणि अनेक वर्ष म्हणजे जवळ-जवळ 26 वर्ष त्या हा धंदा करतायत. हा आपण धंदा म्हणू शकत नाही, सेवा म्हणू शकतो. त्या सेवा करतायत. तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूया, की त्यांचं आणि म्हणजे हे सुरू कसं झालं? गाय आणि त्यांचं नातं काय आहे? गाय त्यांच्याशी बोलते का? हे आपण सगळं आता गमती-जमती त्यांच्याकडून जाणून घेऊया. कल्पनाताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही रोज मला वाटतं एक गाय घेऊन येता हो. आणि सकाळी येता आणि तुम्ही तिथे बसता आणि मला वाटतं आपल्या सरकारने तुम्हाला सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत बसायला परवानगी दिली आणि मग ग्राहक तुमच्याकडे येतात, तुमच्याकडनं चारा घेतात. हल्ली लाडू मिळतात कसले तरी जे आम्ही बघतो, तर ते लाडू विकत घेतात तुमच्याकडनं. तर तुम्ही या व्यवसायात म्हणजे हे जे सुरू केलंय ते तुम्हाला किती वर्ष झाली हे सुरू करायला? साधारण 20 वर्ष मला होऊन गेलेत या व्यवसायात. याच्यापूर्वी माझी सासू करत होती. अरे वाह! त्यांच्यासोबत येऊन मग ते मला पण सवय लागली त्यांची तशीच. अच्छा. मग तुमच्या सासूबाई किती वर्ष करत होत्या? त्यांनी 60-70 वर्ष केले. 60-70 वर्ष त्या हां, म्हणजे 70 वर्ष त्या मुंबईच्या करत होत्या. शहरात गाय घेऊन यायच्या आणि हां. चारा घालण्याचं हे ठाकूरगावला जे करायचं. राम मंदिर आहे, काळाराम मंदिर, तिथे बसवत होत्या त्या. अच्छा. आणि मग सासूबाईंनंतर तुम्ही? हां. मग सासूबाईंनंतर त्यांच्या मुलांनी केलं, तुमच्या पतींनी केलं? नाही, जास्त मुलं नसतात त्याच्यामध्ये, महिलाच असतात अच्छा. मग गायींसोबत त्या. अच्छा, मग त्यांना मुलगी नाहीये का? मुलगी तुम्हाला आहे ना, नणंद? मुलगीला तिच्या सासूचं मिळालेलं आहे. अरे वाह! तिची पण सासू करते ना. म्हणजे इकडे वारसा असा चालतो. हां, म्हणजे सासूनी सुनेला द्यायचं हां, आणि तुमच्या नणंदेला हां, त्यांची सासू आहेत, हां. त्यांचा धंदा ते तेच चालवतात. होतं. हो. म्हणजे असं वारसाने चालत 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 जातं चाललेलं आहे. आणि महिलाच जास्त करून महिलाच करतात. करतात जास्त. पण महिला करतात म्हणजे आता तुम्ही घर पण सांभाळत असणार हो, घरी, हो, स्वयंपाक पण करणार, हो. सगळं, कपडे, सगळं, धुणं सगळं, भांडी सगळं. आणि मग इथे येऊन गाय हो. सांभाळायची. म्हणजे तुमचं दिनक्रम काय सांगा बरं मला? सकाळी 4-4:30ला मी उठते सकाळी. हां. मग उठल्यानंतर अंघोळ, चहा, नाश्ता आणि भाजी चपाती करते आणि 6 वाजता घर सुटते. 6 वाजता? हां, सकाळी 6ची मी ट्रेन पकडते हां. सांताक्रूझवरून हां. आणि मग इथे बरोबर 7 वाजता पोहोचते. बरं. 7 वाजल्यापासून गाईला घेऊन मग लाडू करत बसते. दिवसभर माझं 12 पर्यंत तिथे असतं ते. हां. मग दुपारी 1:30 वाजता मी घरी जाते. आणि मग घरी घरी गेल्यावर परत जाईपर्यंत मला 2:30 वाजतात. हं. मग जेवणार थोडंसं अर्धा तास इकडचं तिकडचं, परत संध्याकाळची कामं. हां. 4 वाजता चहा, तुमची परत घरातली जी काही हो, कामं असतील ती घरातली सगळी कामं करता. सगळी कामं. आणि मग झोपायला किती वाजता? रात्री 12 वाजता तरी. हो, म्हणजे रोजचे रोजची तुमची झोप 12 ते 12 ते 4. 4. हां, हां. एवढंच आहे. आणि हल्ली 12 ते 4 झोपलं तर लोकांना स्ट्रेस येतो. हो. तुम्हाला नाही येत? नाही. ट्रेनमध्ये पण झोपते येता जाता. ट्रेनमध्ये डुलक्या खायच्या तेवढी झोप पूर्ण हां, करायची. बरोबर. पण स्ट्रेस नाही घ्यायचा. नाही. आणि तुम्हाला 3 मुलं आहेत 3 ना? मुलं आहेत.
3 मुलं, पती आणि तुम्ही सगळ्यांचा संसार तुम्ही सांभाळलंय. चालवताय. हो हां? आणि हे म्हणजे पतीला मदत करण्याच्या दृष्टीनेच तुम्ही इकडे हो आला हो असाल ना? हो मुलांचं काहीतरी शिक्षणासाठी शिक्षण त्यांच्या हां. एकांच्या याच्यावर होत नव्हतं ना. हो, बरोबर आहे. एसीच्या कामात होते ते पहिले त्या टायमाला ₹800 पगार त्यांना. मग अच्छा. ₹800 मध्ये त्या काय घर टायमाला म्हणजे चालणार? कुठले साल असेल? 2000 2000 2000चं. हम्म. मग 800च्या रुपयाचं काहीच मुलांचं नाही शिक्षण व्हायचं होऊ काहीच शकत नाही नाही. शिक्षण तर काहीच नाही. हां. फक्त 2 टायमाचं खायचंच व्हायचं. म्हणजे त्याच्यामुळे पूर्वी आहे ना मला माहिती त्याप्रमाणे आपल्याला घर घ्यायचंय बाबा म्हणून बाई नोकरीला लागली की मला घर घ्यायचंय तर पतीच्या पगारात तर घर मिळणार नाही. मिळणार नाही. तर आता बायका मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणासाठी. घराबाहेर पडायला हो, लागल्या. बरोबर म्हणजे आहे. तुम्ही एवढे सगळे कष्ट घेताय मुलांच्या शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. म्हणजे बरं. त्यांनी शिकून त्यांचं भलं पुढं व्हायला पाहिजे हां. त्यासाठी. मग आता तुम्ही म्हणजे जेव्हा हे सोडाल तर तेव्हा मग तुमची मुलगी करणार तिचं शिकलेली? नाही, नाही. ती नाही करू शकत. नाही करू शकत? नाही करू शकत. तिला मी शिकवले. हां. ती आता ग्रॅज्युएशन झालेली. 15वी हां. पास झाली. आता UPSC एक्झाम पण दिली गेल्या वर्षी तिने. अरे वाह! देवाच्या कृपेने जर झालं तिचं तर तिला चांगली नोकरी झालं. लागेल मग. पण मग ती नाही करणार आहे. नाही, नाही. ती नाही करणार. म्हणजे असं आपल्याला म्हणता येईल की तुमची ही शेवटची पिढी शेवटची असेल? पिढी आमची हो. मग ह्याच्यानंतर नाही. गाय घेऊन नाही, देवळासमोर कोण नाही बसले. बसणार. अरे मग आम्ही सेवा कशी द्यायची? गायीची सेवा करणार कशी आम्ही? आता तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो. म्हणजे धन्यवाद. आमची सेवा धन्यवाद. होत राहील. गायीची सेवा. हो. आता तुम्ही हे गाय जे आणता आणि हां. मला वाटतं कधी-कधी एक गाय असते तुमच्याकडे, कधी-कधी 2 गाय, 2 असतात. कधी-कधी हो. मी वासरू पण बघितलं हो. छोटंसं आहे ना. तर ही गाय म्हणजे कुठून आणता तुम्ही? कारण मुंबईत तर तुम्ही पाळणं शक्य नाही. नाही. जे असतात ना रहिवासीकडचे गवळी लोकं हां. त्यांच्याकडे गाय असतात त्या. म्हणजे त्यांच्याकडनं आम्ही घेऊन येतो. हां. ज्यांचे गाईचे गोठे आहेत गोठे आहेत ते. त्यांच्याकडून? हां, हां. त्यांच्याकडनं घेऊन येतात. त्यांच्याकडे घेऊन येतो. रोजच्या रोज आणायची आणि हां. दुपारी नेऊन बांधायची तिथे. 1 वाजता परत नेऊन परत बांधायची. नेऊन बांधायची. मग तुम्ही गाय घेऊन येता आणि तुम्हीच परत घेऊन जाता? हो, हो. म्हणजे या ट्रॅफिक मधनं ती गाय तुम्ही घेऊन येता? हो. गाईला एकदा रस्ता दाखवला ना, हां. ती बरोबर त्याच रस्त्याने जाते ती. मग तिला हळहळ काय काहीच करायला करायची लागत गरज नाही, नाही तिला अजिबात. ओढायला काहीच बिडायला नाही, काही नाही काहीच लागत. नाही. आणि माणसं असतील, गाड्या असल्या काहीच तरी करत नाही ती. बरोबर व्यवस्थित शांतपणे जाते ती. माणसं समोर असली की थांबते ती. हां. हो. आणि ती एवढं काही बरोबर येणार आणि फक्त बरोबर बोलू जाणार. शकत नाही गाई बस फक्त. बाकी त्यांना सगळं समजतं. बाकी पण तुमच्याशी बोलतात मला वाटतं हो, ना? आमचं सगळं ऐकतात त्या. ऐकतात म्हणजे काय? म्हणजे आम्ही त्याला बोललो ना थांब करून तर थांबतात तिथे. हां. हां. कधी बरं नसेल ते पण आम्हाला कळतं त्यांना. कसं काय? ताप आलाय किंवा त्या दिवशी खाणार नाही त्या. ज्यावेळी बरं नसेल त्या दिवशी खाणार हां. नाही. काही शांत बसणार एकदम. अच्छा. तेव्हा कळतं की त्यांना आजारी झालेत. हां. डॉक्टर येतो त्यांचं इलाज करतो त्यांना. इलाज करतो. हं. पण त्याचं असं जिभेवरनं वगैरे असं काय कळतं? नाही, नाही. जिभेवरनं लाळ गळते थोडीशी हं, आजारी हं. असल्यावरती. मग तुम्हाला कळतं की कळतं हिला बाई सगळं. ताप हो. आलाय किंवा हे आलंय मग तुम्ही हो, लगेच आमच्या त्याच्यावर मुलांसारखंच आम्ही सांभाळतो त्यांना. ते त्यांच्यावरतीच आहेच आमचं ना. कुटुंब असतं ना. हो, बरोबर आहे. ते आहेच ना. तुम्ही सांभाळतच असणार. आणि मग जेव्हा गाईला वासरू होतं असं, हां. तर मग 1-2दा मी कधी-कधी आम्हाला असं दिसतं की गाईबरोबर वासरू पण असतं. हो. तर मग वासरू म्हणजे जन्म झाल्यानंतर लगेच वासरू येतं की काही महिन्यांनी नाही, वासरू नाही. येतं? जन्म झाला की त्याला नाही ना, त्याला 2 महिने तर ठेवतो तिथे. 2 महिने जोपर्यंत गोठ्यात तो हां, गोठ्यात असतो गोठ्यात, तिथे. गोठ्यात. हां. अच्छा आणि मग? जोपर्यंत तो खायला लागत नाही ना, तोपर्यंत तो नाही येत तो बाहेर. 4 आणि तास असतो तिथे. म्हणजे त्यावेळी गाईला वासरू झाल्यानंतर 2 महिन्यात ते चारा खायला लागतं. हो. म्हणजे लगेच इंडिपेंडेंटली हो, त्याला बरोबर. गाईच्या दुधाची गरज नाही. ते नाही. चारा खाऊन हे 2 महिने कंपल्सरी दूधच पिणार तो. 2 महिन्यानंतर लगेच खायला लागतो तो. अच्छा. आपल्या बाळासारखं नाही माणसांच्या. हां. ते जन्मल्या उभं राहतं लगेच. हो ना? गाईचं बाळ. हो. हां. म्हणजे आपल्यासारखं नाही की नाही आपण आपल्या मुलांना वर्षभर सांभाळावं लागतं रे. वर्षभर नाही पुढे पण सगळं त्याचं वर्षभर तरी होईपर्यंत हाताने त्यांना चारायला लागतं सगळं आपण. लग्न, सुना सगळं आपणच सांभाळतो. बरोबर. गाईचं नाही. नाही. मग ते मोठं म्हणजे इंडिपेंडेंटली हां. की वासरू मोठं होतं आणि ते इंडिपेंडेंटली गाय म्हणून हो. हे होतं. हे कधी होतं? 2 महिन्यांनी. 2 महिन्यांनी. 2 महिन्यांनी स्वतः खायला लागतं, स्वतः उठ बस सगळं स्वतःच करत होते. अच्छा. हं. म्हणजे मग 2 महिन्यांनी दुसरी कोणतरी गायवाली येऊन त्या हो. वासराला घेऊन जाऊ हो. शकते. किती वेळ त्याच्या आईबरोबरच येतात ते हां. असं. सोबत. आता तुम्ही जी गाय आणता इथे रोज, हं. तीच गाय आणता का दरवेळेस तुम्ही म्हणजे जाऊन तिथे गोठ्यात चूज करणार की नाही, मला आज नाही. ही द्या, एकच ही गाय. जेव्हा सुरुवातीला घेणार ना, ती एकच गाय मी घेतो. मग तीच आम्हाला आयुष्यभर समज असते. जोपर्यंत ती आहे तोपर्यंत. हां, दुसरी गाय दुसरी नाही. नाही. तीच आणायला तीच लागते. आणायची. मग तर एकदम तुमची गट्टी झाली असेल हो, गायीशी. हो. मग गाय तुम्ही म्हणता की तुमचं ऐकते म्हणजे ऐकते, ते सगळं इकडे ये, ऐकते. बस, बस. हां. उठ हे सगळं सगळं बोलतात. सगळं ऐकते ती. म्हणजे जसं कुत्रे, पाळीव कुत्रे असतात ना, असतात. हां. त्यांना इकडे बस, तिकडे बस, इकडे बस, हो. तसं तुमचं गाय सगळं ऐकते. सगळं ऐकते ती. आणि गाय रडते असं पण आम्ही ऐकलं. हो. कधी तिला काही त्रास होत असेल ना, मग तेव्हा तिच्या हां. डोळ्यातनं पाणी येतं ते. म्हणजे तिला काहीतरी त्रास होत असेल तर. हेल्थचा हां. काहीतरी इश्यू असेल प्रॉब्लेम. तर ती किंवा रडते. तिचं कधी-कधी जन्मल्यानं वासरू पण हे होतं ना, मृत होतं. त्या हां. टायमाला पण ती रडते. हं. कधी-कधी वासरू जगत नाही त्यांचं. म्हणजे जन्मलेलं- रडते म्हणजे व्यवस्थित हो, अश्रुधारा दिसतात डोळ्यातनं आपल्याला. पाणी येतं सगळं, दिसतं सगळं. अरे बापरे! हं. कसं तुम्हाला वाटत असेल ना तेव्हा? तेव्हा तिला पण दुःख आई आहे ना शेवटी ती पण. खरंय. मूल गेल्यावरती तिला पण दुःख होतं तसंच दुःख ते. होतं तसं.
आणि तुम्ही आता म्हणजे आम्हाला माहिती असल्याप्रमाणे गाईला आपण चारा देतो ना, हम्म. तर हा तुम्ही जो चारा आणता तर तो कुठून येतो चारा म्हणजे? आम्हाला नाशिकवरून येतो चारा. एक नाशिकहून? हा 2 प्रकारचे असतात चारामध्ये. एक आपला साधं गवत असते आणि हा. दुसरं एक रचका असतो. मेथीची भाजी कशी असते सेम तसा तो चारा असतो. रचका. तो नाशिकवरून येतो. तो नाशिकहून मुंबईला येतो मुंबईला येतो. आणि मुंबईतनं कोणतरी ते आणतं आणि हा. मग ते तुम्हाला विकतात. नाशिकवरून ते लोक नागपाडा जे रोड आहे हा. ना पोलीस चौकी तिथे रोडवरती ते लोक असतात डीलर लोक अच्छा. 4-5 जण. मग तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन येता? ते लोक आमच्याकडे पोहोचवतात. ते लोकं प्रत्येक जण सकाळ सकाळी टेम्पो घेऊन फिरतात सगळी हा, चारी हा, बाजूला. हा. सकाळी 4 वाजता 5 वाजता ते टाकतात तो जागेवर. रचका असतो तो. आणि गवत असतं ते? गवत असतं ते पण कापणारे असतात. बंजारी समाजाचे लोक असतात ते 4-5 कापणारे. कुठे म्हणजे ते उगवतं ते कुठे? मानपूर स्टेशनच्या बाहेर आहे. मुंबई? परत मुलुंडला हो मुलुंडला आहे. ते गवत त्यांची शेती आहे. उगवतात? हो त्यांची शेती असते. म्हणजे ते गवत उगवतात उगवतात स्वतः या उगवतात. या गायींसाठी द्यायलाच हो असं पट्ट्याच्या पट्टे पट्ट्याचे पट्टे. हा त्यांचे जंगल घेतलेलं असतं त्या लोकांनी. हा. त्याच्यात ते लोक शेती करतात गवताची. बरोबर. ते रोज कापतात आणि टेम्पो भरून मग सकाळी दुसऱ्या हे करतात सगळ्यांच्या जागेवर. म्हणजे तुम्ही आता ती चेनच तयार झाली हो की नाशिकहून ते प्रत्येकाची. रचका येतो हा. आणि मग गवत मुंबईत मुंबईत काय ते येतं. मानखुर्दला आणि आता येतं. लाडूचा पण आहे आणि पेंडा. हे लाडू तर नवीनच लाडूचा ऐकते भुसा, हो. मी. गावातल्या लोकांना लाडू माहितीच नसेल. आहे पेंड बोलतात त्याला गावी. साताराला आहे ना. अच्छा. आता तिथे कारखाना आहे मोठा सगळा एकदम कुठे? साताराला. हा. हा आणि ते काय असतं ते लाडू म्हणजे भुसा असं म्हणतात त्याला. 9 धान्याचंच असतात ते प्रकार. कुठले गव्हाची खपली असते, चण्याची डाळ असते, मुगाची डाळ असते त्याच्यामध्ये हा. आणि गुळाचा पावडर असतो. हे सगळं अच्छा. मिक्स करून ते लोकच कंपनीतून पाठवून देतात भरून. हा. मग इकडचे लोक असतात 4-5 जण जे मेन डीलर ते लोक हम्म. घेतात त्यांच्याकडनं. आणि 50 इकडनं किलोची तुम्ही- गोणी असते. हा आणि तुम्ही ते वळता म्हणजे ते चिकट असतात व्यवस्थित? नाही त्याच्यात आम्हाला गव्हाचं पीठ टाकायला लागतं थोडंसं. चिकट पण आहे हा चिकट पण यायला मग गव्हाचं पीठ तुम्ही टाकता आम्ही टाकतो. हो आणि बाकी हे सगळं हे सगळं मिक्स असतं. 9 धान्याचं काय धान्याचं हा खपली सगळी खपली सगळी आणि ते एकदम असं पिठासारखं असतं. पिठासारखं असतं. आणि गुळ तेच लोक घालून तेच लोक पाठवतात. टाकतात. हा आणि मग तुम्ही याच्यात ते गव्हाचं पीठ टाकता आणि मग त्याचे मग ते लाडू बनवतो. लाडू वळतात. आणि की गाईला आवडतं का ते? खूप आवडतं तिला. हो. त्याच्याने तिला तब्येत पण चांगली असते, दूध पण भरपूर भेटतं हा. त्या पेंडनी. मग आता मला जर गाईला द्यायचं असेल तर मग गवत द्यावं का लाडू द्यावा? तुमचं काय? तुमची इच्छा दोन्ही पण द्या. नाही पण दोन्ही चांगलं, दोन्ही दोन्ही चांगलं. आवडतं हो. तिला. पण लाडू गवत जास्त म्हणजे खातो. कसं झालं रोजची डाळभाजी झाली आणि लाडू म्हणजे काय मिठाई गोड हा. असं झालं. अच्छा बासुंदी हा बासुंदी गाईसाठी. गाईसाठी मग तिला ते तब्येतीला आणि तिला चांगलं ते येते. हा चांगलं वाटतं. पौष्टिक आणि दूध पण भरपूर येतं त्याला. हो काय? हम्म. आणि ते लाडू कितीला वेळ असतात ते? आम्ही एक 5 रुपयाला विकतो ते. असं 5 ते 100 रुपये किलो मिळतात आम्हाला ते. हा. दिवसाला आम्ही 2 किलो घेत होतो. 100 रुपये किलो? हो पूर्ण धान्य दिवसाला mix किती केलेलं घेता? असतं. 2 किलो. म्हणजे एक एका गाय- गाईला हो. 2 किलो? कमीच आहे ते. एक गाय कमीत कमी 10 किलो खाऊ शकते दिवसाला. अरे बापरे. ते लाडू हो आणि शिवाय ते गवत गवत पण पण खाणार आणि पण, ते हा. काय म्हणलं हा. तुम्ही दुसरं नाव? रचका रचका घास ते पण? ते पण. बापरे खूपच आहे म्हणजे. गाईचं पोटच मोठं तेवढे आहे. हो ना. हा तर तिला तेवढं लागतं. लागतच मग तेवढं. आता तुम्ही 2 किलोच का देता मग? माझ्याकडे तेवढे गिराक नसतात ना. जेवढी गिराक आहे ना तेवढंच बनवते मी. हा, असं हा. असतं. पण म्हणजे ती उपाशी नाही राहत ना? नाही तिला उपाशी तुम्ही नाही राहत. गवत आणि हे हा. सगळं देता. तिचे पोट भरतं तिचं व्यवस्थित बरोबर. हा. आता मुंबईत तर म्हणजे भरवताना ती असं गाय काय त्रास नाही होत नाही ना? काहीच नाही अजिबात. काहीच करत काहीच नाही. करत नाही. तुम्ही ती द्या अशी ना नुसतं हाताने फक्त जिभेने- लाडूच ती उचलणार आणि हाताला तुमच्या फक्त जीभ लागणार तिची. बाकी काहीच बाकी नाही. काय नाही. कारण ते खूप जण भितात आणि मग नुसता हात घाबरतात. लावतात हो. गवताला. आणि असं सोडून देतात ते हा घाबरून. मग ते हात लावून मग तुम्ही भरवता. आम्ही भरवतो आम्ही देतो त्यांना. हा. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गाईला नाव ठेवले तुम्ही ते? हो काय? एकीचं गौरी एक कृष्णा. गौरी आणि कृष्णा. कृष्णा हो अच्छा. आणि बाकी सगळ्यांचं पण असंच असतं. प्रत्येकाचं असं आहे. हो पण आता तुम्ही म्हणजे हे ते आमच्याकडे कसं आहे गाय सांभाळतो कोण गवळी लोक सांभाळतात ना. हा. तर तुम्ही गवळी आहे का? नाही आम्ही नाथपंथी दौरी गोसावी समाजाच्यात गोंधळी. गोंधळी आहे? गोंधळी हा. मग तुम्ही पण हे गाईचा व्यवसाय हो करता? आमच्या समाजातल्या जास्त महिला हेच करतात. बाकी हो. दुसरं कोण नाही करत. म्हणजे आम्ही ज्या मुंबईत ज्या काही महिला बघतो हम्म. गाई हे करून सगळ्या आमच्या समाजाच्या हा. नाथपंथी दौरी गोसावी. आणि मग गवळी समाजाचे लोक ते ते गाय पाळण करतात ते लोक स्वतःकडे ठेवतात दुधासाठी. म्हणजे गोठे ज्यांचे आहेत त्यांचे हा. ते. हा. आणि बाकी तुम्ही बाकी आम्ही असं ठरलेलंच आहे? ठरलेलेच आहे. बर बर बर. आता गाईचं म्हणजे गाय तुमच्याकडे असते जवळजवळ मला वाटतं 12 वाजेपर्यंत गाय तुमच्याकडे असते ना. हो. मग गाईचं दूध वगैरे पण तुम्हाला तुम्ही घेऊ शकता का? नाही आम्ही नाही दूध घेत. दूध नाही घेत? नाही मग दूध तो मालकच घेतो. तो गोठ्याचा जो हा. मालक असतो तो घेतो. हो मग तुम्ही हे शेण शेण आणि गोमूत्र आमच्याकडे असतं.
अच्छा. जोपर्यंत आहे ते तुम्ही तोपर्यंत. घेऊ शकता हो, शेण आणि हो. गोमूत्र. मग तुम्ही विकता शेण आणि गोमूत्र? हो, काही महिला विकतात. मी नाही विकत असं. मी देते हां. कोणाला पण. जेवढे पण भाविक कारण येतात ना इथे आता म्हणजे शेण थापायचं आणि त्याच्या गोहऱ्या करायच्या म्हणजे नाही, नाही. मुंबईत तर शक्यच नाही नाहीये ना. शक्य ते. बरोबर. मग ते शेण सगळं हां, वायाच जातं वाया तसं जातं. आणि गोमूत्र फक्त तुम्हाला हो. मिळतं. पण खरं म्हणजे हा तुम्हाला खरंच खूप कठीण आहे. सकाळपासून रात्रीपर्यंतचा हा व्यवसाय आहे तुमचा. पण तुम्हाला पण खूप पुण्य लागतं. तुम्ही गायीची एवढी सेवा करता. एक गायवाली म्हणून आपण त्यांच्याकडे जातो. पण एक तुम्ही लक्षात घ्या, की ते खरंच म्हणजे गाईचं सगळं चांगलं त्यांना लाडू ते जे म्हणतात ते 9 धान्यांचा लाडू आणि गाईचं अतिशय चांगलं पोषण होतं. तिची चांगली देखभाल होते. परत गोठ्यात गेल्यावरती पण त्यांचं काही आरोग्याचं काही प्रश्न असतील तर ते पण सांभाळले जातात. म्हणजे दोन्हीकडनं आपला विन-विन सिच्युएशन आहे. म्हणजे गायीचा पण सांभाळ चांगला होतो. एक शहरात एखाद्या गायीला ठेवणं आणि तिचं सांभाळ करणं हे खूप अवघड आहे. पण ही जी आता सिस्टम वर्षानुवर्ष सुरू आहे, त्या या सिस्टममुळे गायीचा पण सांभाळ चांगला होतो आणि हे सगळे कुटुंब आहेत. किती कुटुंब असतील असे आपल्या मुंबई शहरात जर धरायचे असे भरपूर किती 4,000 असतील? कुटुंब आहेत. 4,000 कुटुंब आहेत. हं. 4,000 कुटुंब. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या प्रत्येक कुटुंबात आपण 6-6 माणसं बघू, तर किती जणांचं पालन-पोषण ह्या ह्याच्यावरतीच आहे. गायीमुळे होतं. होतो. शिवाय गाईला पण चांगलं खायला मिळतं, तिचं चांगली तिची काळजी घेतली जाते आणि आपल्याला, आपण आपल्यासारखी शहरी माणसं जे आपण गाय पाळू शकत नाही, ते गाईला चारा घालणं म्हणा किंवा गाईला लाडू देणं नैवेद्य म्हणा, असतो त्यांचा. की त्या गाईला नमस्कार करणं म्हणा, ह्याच्यामुळे जे काही पुण्य मिळतं आपल्याला, ते पुण्य पण आपल्याला मिळतं. त्यामुळे हा धंदा तुमचा जो धंदा म्हणत नाही मी, पण ही जी तुमची व्यवस्थित. सेवा आहे, हं. ती अखंड चालत राहो आणि आम्हाला पण त्या सेवेचा लाभ मिळत राहो, हीच मी इच्छा व्यक्त करते आणि कल्पना ते तुम्ही वेळात वेळ काढून आज आमच्याकडे आलात त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. धन्यवाद.